हॅलो एव्हरीवन. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल नितीन सर. तर फार दिवसांनी भेटतोय आपण. तर माझा आजचा टॉपिक आहे लहान मुलांची पावसाळ्यात घ्यायची काळजी. तर सध्या पावसाळा चालू आहे. पावसाळ्यात प्रत्येकाला भिजायला आवडतं, ते नॉर्मल आहे. पण त्या पलीकडे जाऊन लहान मुलांची विशेष काळजी घेणं पण आपलं गरजेचं आहे. तर बेसिक काय असतं की दोन एज डिवाइड होतात. जी बाळं 2 वर्ष खालची आहेत अशा बाळांची वेगळी काळजी असते आणि जी बाळं 2 वर्ष पुढची अशी बाळांची वेगळी काळजी असते. साधारण 2 वर्ष पुढची बाळं बऱ्यापैकी चालतात, पळतात, त्यामुळे मुलं भिजतात पाण्यामध्ये, पावसात भिजतात. त्यामुळे अशा बाळांना थोडंसं पावसात भिजल्यानंतर बाळांना लगेच कोरड्या कपड्याने पुसून घेणे, जेणेकरून बाळाला इन्फेक्शन होऊ नये, सर्दी खोकला होऊ नये, कारण त्याचं रूपांतर निमोनिया होण्याची शक्यता असते. सेकंडरी काय, जी बाळं 2 वर्ष खालची आहेत अशा बाळांना विशेष काळजी घ्यायला लागते. कारण की ह्यांच्या बाळांची फुफ्फुसी वाढाची पूर्ण नसते. त्यामुळे अशा बाळांना कधी खोकला आले, जळका आला किंवा बाळाला श्वास घ्यायला त्रास होत असेल तर त्वरित लहान मुलांच्या डॉक्टरांना दाखवावे, जेणेकरून जे पुढे धोका आहे निमोनिया म्हणा, त्या आजारासारखा तो आजार कमी शकतो. तसेच अशा बाळांना लसीकरण करणं खूप महत्त्वाचं आहे. अशा बाळांसाठी फ्लू नावाची वॅक्सिन आहे, त्याला इन्फ्लुएन्झा वॅक्सिन म्हणतात. ही लस साधारण 1 महिन्यानंतर 2 लस असतात. तर आपण लस ज्या बाळाचं वय 6 महिन्याच्या पुढचं आहे अशा बाळाला आपण लस देऊ शकतो. त्या लसीमुळे होणारा सर्दी खोकल्याचा ताप किंवा त्रास, सोबत त्यामुळे होणारा ताप पण येतो त्यामध्ये. सोबत कदाचित त्याचं रूपांतर निमोनिया होऊ शकतं. जर रूपांतर होऊ नये ही लस दिली जाते. त्याच्यामुळे बऱ्यापैकी बाळांना फरक पडतो. सोबत अशा बाळांना शक्यतो घरचे पदार्थ खाऊ घालावे, बाहेरचे पदार्थ देऊ नयेत. तेलकट पदार्थ, तळलेले पदार्थ शक्यतो करून बाहेरच्या मुलांना, जे मुलं स्कूल गोईंग आहेत अशा मुलांना देऊ नये. शक्यतो घरचे पदार्थ द्यावे, जेणेकरून सोर्स ऑफ इन्फेक्शन म्हणा, तेलकट पदार्थ होणारा त्रास, जसा खोकवणे, खोकला होणे, हे प्रमाण कमी होते. ही जर आपण बेसिक काळजी घेतली बाळांची पावसाळ्यामध्ये, बाळांना त्रास कमी होतो. थँक्यू.